अनेक बैल मैदानात येऊ लागली. कुठला आहे दादा? ओझरडे. हा ओझरडे. ओझरडे. आमच्या शेजारच आहे म्हणा. काय नाव आहे बैलाचं? माणिक. आणि मालकाचं नाव? विजय माने. किती फायनल झालेत? 8-9 झाले. 8-9 फायनल झालेत. जाऊ दे फाटी दाखवाय चाललं. दादा नमस्ते. कुठलं गाव? गुरसाळे. गुरसाळे. आणि बैलाचं नाव? बाजी. किती मैदानं झालेत किंवा काय? तिसरं मैदान. फायनल किती घेतलेत किंवा? 2 मैदान. आत्ता खरेदी केलाय का? नाशिकवरून. नाशिकवरून खरेदी नवीन बाजी. मित्रांनो बघा नाशिकची नवीन खरेदी गट पास तर होतोय आणि नवीन खरेदी आता आजच्या मैदानात आपल्याला बघायला गावल. जाऊ द्या मित्रांनो, आता चालू सीझनला जो सर्वात मोठा मान असतो पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा मान असा हरण्या मैदानात आलेला आहे. आणि त्याचबरोबर महान भारत केसरीचा बी किताब मिळवला आणि मुंबईमध्ये बिनजोडचा बादशाह असा हरण्या आला. इकडं बंडाणा नाहीत, पलीकडं प्रसिद्ध झेंडा पंचायत सोमनाथ जगदाळे पेडगावकर यांचा जीव आहे बैलावरती. खरोखर बैल एकदम जबरदस्त असं काम करतोय आणि आजच्या मैदानात पहिल्यांदा आलेला आहे बैल. आज आपल्याला पळ बघायला गावल. नाना कुठला पायरा? हा राजा. बघा जी पुशेगाव हिंद केसरीला गाडी पळाली होती तीच गाडी आज आहे. गर्निकीचा राजा आणि हरण्या. मित्रांनो कोल्हापूरवरून गाडी आलेली आहे. आद्रा कोल्हापूर का? बैलाचं नाव काय? हरण्या. इकडं सातारा चकडीला पहिल्यांदाच आलाय का? होय. ते तिकडं काय असते शर्यतून? सेकंदाला पळतोय. लॉक गाडीला पळतोय का कसं? सेकंदाची असते. शंकरपाटागत. हा शंकरपाटागत असते, फक्त सातारच्याकडे असते आमच्या. आज बघा कोल्हापूरवरनं शक्यतो विशेष गाड्या इकडे येत नाहीत पळायला. हा हरण्या आणि त्याच्या पलीकडं टोक्या. तिकडं दोन्ही गाडी पळती. ही दोघं जण पळतात. हा दोघांचे 1-2 नंबर मध्ये कायम असतं. कायम 1-2 नंबरवर. आज काय इकडं सातारा चकडीला येण्याचं कारण? कारण म्हणजे आम्हाला यायचं होतं, बघायचं होतं की इकडं आपली बैल गाडी कशी पळते. नक्की शुभेच्छा तुम्हाला. मालकाचं नाव तेजस मोहिते, संतोष बलके. तेजस मोहिते आणि संतोष बलक्याचं बैलांचं मालकांचं नाव आहे. आणि कोल्हापूरवरनं गाडी आज खास सातारला म्हणजे आज या सोनहिरा केसरी मैदानात पळायला आलेली सातारा छकडीला. ही पण बैल आपल्याला बघायला होतील पळताना. त्यांची लगबग चालली बैल उतरवायची. दादा नमस्ते. काय नाव आहे बैलाचं? लाला शेठ. कुठलं गाव? वांगीचाच आहे बैल. जवळनच आलेत, लगबग चालली उतरवायची. मालकांचं नाव? हनुमंत शंकर शिरतोडे. वांगीचाच बैल आहे शेजारचा. आज आपल्याला मैदानात पळताना गावल. खोंड बघा कसा आहे, पारा वगैरे जबरदस्त आहे. कुठला बैल आहे? विसापूर. नाव? धानसरचा सुंदर मैदानात आलेला आहे आज. मित्रांनो हा पण बैल बघा कसा जबरदस्त आहे, पारा. नाळवाडीकरांचा नाही आता बैल बघा कसा गोंडा टाकून लगेच चालू झालं चालायचं म्हटलं की. कुठलं गाव दादा? तासावडे वाघाव. बैलाचं नाव? राणा. तासावडे वाघावकरांचा बघा गोंडा टाकला कसा. संकेत बाबर आलेले आहेत आमचे कॅमेरामन चंद्राला घेऊन आज मैदानात. मित्रांनो खऱ्या अर्थानं आता पावसाळा चालू झाला. मुंबईची बिनजोडची बैल खाली उतरायला लागलेली आहेत. अनेक बिनजोडला टॉपला पळणारी बैल आज सातारात आपल्याला बघायला गावतात. नांद्या आहे ना? नांद्या आहे मित्रांनो. मुंबईमध्ये बिनजोडला एकदम नाव करतोय आणि आज घाटावरती बैलगाडी शर्यत सातारा चकडीला पळायला आलेला आहे. तिथून बैल उतरायचं चालू आहे. बैलांची उतरवायची लगबग चालू आहे. मालकांची सावली करायचं काम चालू आहे. बैल उतरवायचं काम चालू आहे. बैलावरती नाव लिहिलंय धावजी है ना? कुठलं गाव? हा असद. तालुका जिल्हा सांगली. असदवरून आलेला आहे. काय मैदानात कुठं गुलाल वगैरे केलाय? मैदान 8-9 गुलाल झाले. 8-9 गुलाल झालेले आहेत. मित्रांनो आज कोणावर पळतोय? आज देवराष्ट्राचे मुंबई पोलीस आहेत, त्यांचा गुरु म्हणून आहे. नक्की शुभेच्छा तुम्हाला. अनेक बैल आलेले आहेत मैदानात, आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. काका गाव कुठलं?
शिरसवडी. आणि बैलाचं नाव रायफल. शिरसवडीकरांचा रायफल. कलर चेंज झाला मित्रांनो बघा, बैल मी पण ओळखलो नाही, कलर चेंज झालाय. एकदम चॉकलेटी कलर होता, आता पांढरा कलर उठायला लागलेला आहे, कोसा झालाय. चालू सीझनला एकदम जबरदस्त असं काम करणारा रायफल. आणि हा बैल आपण मगाशीच बघितलेला आहे, बारामतीकरांचा पंधारे. त्याचबरोबर तुषार धुमाळबे आलेत. छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन, ज्या बैलानं आत्ता महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, असा अर्जुन मैदानात आला. त्याबरोबर अनेक नाशिकची बैल सुद्धा मैदानात आलेली. मित्रांनो, विट्यातून पैलवान, नाव काय, पैलवान अभिजित पाटील विठा यांचा जीवा, अनेक मैदानं गाजवलेले आहेत मित्रांनो. आणि आता बैल थोडासा शांत झाला होता, परंतु परत बैल पेटलेला आहे ना, मैदानात नाव गाजवायला लागलाय. आज सोनहिरा केसरी मैदानात कोणाबर आहे आज पाह्या? आज वाघावचा राणा. वाघावचा राणा चांगला बैल आहे. बाकी आज छत्रपती संभाजीनगरकरांची सुद्धा वेगवेगळी बैलं मैदानात आलेली आहेत आणि त्यांचा पळ तर तुम्ही बघितलेलाच आहे, आज बघायला मिळेल. त्याचप्रकारे बकासूर वगैरे येणार आहेत, गर्निकीचा राजा येणार आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया मित्रांनो. चालू सीझनला एक नाव करते अशी दावण JP पाटील ओगलेवाडी, त्याचप्रमाणे उदयदादा आणि त्यांची दावण, असा त्यांच्या दावणीचा नाव करतोय असा तेजा मैदानात आला आहे. प्रमाणे एक हाडा मासाची दावण, पैलवानांची नाव सांगायची गरज नाही. सर्जा आणि शाहीर एक महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडी मालक आहेत आणि अशी त्यांची दावण सर्जा आणि शाहीर. अनेक लोक पायरे बघून बैल पळवत असतात, परंतु अनेक मैदानात पैलवानांची स्वतःची आणि घरची गाडी फायनलला राहिलेली मी बघितलं आहे. अशी जबरदस्त दावण आणि जातीची खिल्लार बैल या ठिकाणी पाहायला मिळतात. आज अनेक दिग्गज लोक मैदानात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. बैलांना बघा, नुसती बैल मैदानात आणायची नसतात, बैलांना बसायचं म्हटलं तर त्याला चगाळ खाली टाकलं जाते, बैलांच्या गुडघ्याला लागून आहे. असा अनुभव हा बैलगाडी क्षेत्रातला फार मोठा अनुभव असतो. हे आपल्याला या ठिकाणी बघा, बैलांच्या खाली बसायचं म्हटलं, त्याला दावण करायचं म्हटलं, अनेक जण मॅट आल्यात, परंतु घरनंच पाचट घेऊन येऊन आज मैदानात स्वतः पैलवान पाचट टाकण्याचं काम करतात, जेणेकरून बैलांच्या पायाला इजा होऊ नये, बैल चांगला पळावा, एवढी काळजी बैलगाडी मालक घेत असतो मित्रांनो. सरदार आहे ना, ज्या बैलानं गेल्या वर्षी काळ गाजवला होता, ट्रॅक्टरसारखी बक्षिसं पटकवली होती, असा सरदार मित्रांनो कळंबीकरांचा साज आला. सरपंच आणि शंभू, जे फ्लॅटचं मैदान झालं होतं भारतातील सर्वात मोठं, या फ्लॅटचा मानकरी शंभू आणि तेवढ्याच तोडीचा सरपंच, पैलवान अधिक पैलवान कळंबीकरांचा घरचा साज. त्याचबरोबर सासवडकरांचा सोन्या,